पुढच्या बातमीकडे. काही दिवसांपूर्वीच कोकणात वाघ दिसला आणि आपण सर्व आनंदी झालो. महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढतेय म्हणून सगळ्यांना आनंद झाला. मात्र आता एक धक्कादायक बातमीही समोर आली आहे. वाघांच्या मृत्यूमध्ये देखील महाराष्ट्र अव्वल आलाय. असं का घडतंय पाहूया एक रिपोर्ट. महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत सकारात्मक वाढ दिसत असली तरीही वाघांच्या मृत्यूची संख्याही मोठी असल्याचं समोर आलंय. देशात मागील 4 महिन्यात 62 वाघांचा मृत्यू झालाय. त्यातील 20 मृत्यू महाराष्ट्रात झालेले आहेत. त्यामुळे वाघांच्या मृत्यूमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं दिसतंय. तर मध्य प्रदेशात 17 वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 2022च्या व्याघ्र गणनेनुसार देशात 3167 वाघांची नोंद झाली होती. या व्याघ्र गणनेमध्ये महाराष्ट्राचाही वाटा मोठा होता. राज्यात 2018मध्ये 312 वाघांची नोंद झाली होती. तर 2022 मध्ये त्यात मोठी वाढ होत ती संख्या 444 वर पोहोचली. पण व्याघ्र संवर्धनात आघाडी घेतलेल्या महाराष्ट्रात मात्र वाघांच्या मृत्यूची संख्याही मोठी आहे. जानेवारी 2025 पासून 26 एप्रिल पर्यंतच्या 4 महिन्यांमध्ये 62 वाघांचे मृत्यू झालेत. त्यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 20 मृत्यू तर मध्य प्रदेशात 17 वाघांचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये वाघांची संख्या वाढलेली आहे. निश्चितच ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. परंतु अलीकडे आलेली जी आकडेवारी आहे ज्यामध्ये म्हटलेलं आहे की गेल्या 4 महिन्यामध्ये भारतामध्ये 62 वाघांचा मृत्यू झालेला आहे. 17 वाघांचा मृत्यू मध्य प्रदेशात झालेला आहे आणि केवळ एका महाराष्ट्रामध्ये 20 वाघांचा मृत्यू झालेला आहे. तर ही जी आकडेवारी आहे ही आकडेवारी थोडी धोकादायक आहे. आणि या ज्या मृत्यूला वेगवेगळी कारणं आहे. सर्व कारणामुळे हे मृत्यू जरी असले तरी टेरिटरियल फाईटमध्ये पण वाघांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेला आहे. त्यानंतर अपघातामध्ये वाघांचा मृत्यू वाढलेला आहे. शिकारीमध्ये वाघांचा मृत्यू वाढलेला आहे. तर ही सर्व मृत्यू जे आहेत ते मृत्यू कुठल्या मानवी कारणामुळे निश्चितच झालेले आहेत. राज्यात मागील 5 वर्षात 41 वाघ आणि 55 बिबट्यांची शिकार झाली आहे. तर देशात तब्बल 100हून जास्त वाघांच्या शिकारीच्या घटना घडल्यात. 5 वर्षात वाघांच्या मृत्यूचं प्रमाण जाणून घेऊयात. 2020 मध्ये 106 वाघांचा मृत्यू झाला. 2021 मध्ये 127 वाघांचा मृत्यू झालाय. तर 2022 मध्ये ही संख्या 121 झाली. 2023 मध्ये ही संख्या वाढून 178 झाली आहे. 2024 मध्ये 124 वाघांचा मृत्यू झाला. तर 2025 मध्ये एप्रिल महिन्यापर्यंत 62 वाघांच्या मृत्यूची नोंद आहे. वाघांच्या अवयवांची तस्करी करणारं सिंडिकेट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती कार्यरत आहे. मात्र या तस्करीला आळा घालण्यात वन विभाग आणि इतर यंत्रणांना म्हणावं तसं यश मिळालं नाहीये. आपल्याकडे जंगल क्षेत्र कमी आहे. जंगल घटलेलं आहे. संकुचित व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे वाघांना बाहेर जाता येत नाही आणि म्हणून तिथे वाघांच्या अधिवासासाठी तिथे वाघांची जी झुंज आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि मृत्यू पाहायला मिळतो. जंगलामधून रस्ते गेलेले आहेत. जंगलामधून कॅनल्स आहेत. जंगलामधून रेल्वे आहेत आणि मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या गती वाढलेली आहे आणि यामुळे अपघातांचं पण प्रमाण वाघांचं वाढलेलं आहे. बहेलिया शिकार करू लागला आहे. पुन्हा ही एक धोक्याची घंटा आपल्याकडे आहे. कारण जी माहीत झाली तेव्हा आपल्याला माहीत असते, पण जेव्हा माहीत नसतं तेव्हा माहीत नसते की आपल्याला किती वाघांचा मृत्यू झालेला आहे. स्थानिक नागरिक जे असतात ग्रामीण भागामध्ये ते पण भीतीपोटी वाघांना मारण्याचा प्रयत्न करतात. मग पॉयझन असो, इलेक्ट्रिक वायर लावून असो. शेतकरी पण कृषी आपल्या शेतीच्या बचावासाठी वायर लावतात आणि त्याच्यातही वाघांचा मृत्यू होतो. तर वन विभागाने वेगवेगळ्या कारणांच्या मृत्यूमुळे कुठे कसा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यावर कसं नियंत्रण करता येईल असा प्रयत्न केला तर निश्चित आपल्याला यश येईल. कारण आज आपल्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. कॅमेरे लागलेले आहेत जिकडे STPF स्टाफ आहे आपल्याकडे. तर या सर्व आपल्याकडे सुविधा उपलब्ध असतानाही वाघांचा मृत्यू होणे ही चिंताजनक बाब आहे. वन विभागानं लक्ष द्यावं, NGOनी पण लक्ष द्यावं, लोकांनी पण या संरक्षणावर. लवकरच व्याघ्र गणनेचं वेळापत्रक निश्चित होणार आहे. 2025च्या वर्षाअखेरीपर्यंत देशभरातील वाघांची गणना केली जाईल. भारतात एकूण 53 व्याघ्र प्रकल्प आरक्षित आहेत. त्यापैकी 7 व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. यात मेळघाट,
ताडोबा अंधारी, पेंच, सह्याद्री, नागझिरा आणि बोर व्याघ्र प्रकल्पांचा समावेश आहे. वाघांच्या मृत्यूत महाराष्ट्र अग्रेसर असणं ही खेदाची बाब आहे. हे टाळण्यासाठी शिकारीला आळा घालणं, मानवी व्याघ्र संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करणं, सोबतच वाघांच्या संरक्षणासाठी वन विभाग कुठे कमी पडतोय याचा विचार करणं गरजेचं झालंय. अभिषेक भट्टपल्लीवार, NDTV मराठी, चंद्रपूर.